लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिनानिमित्त निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी हर्षदा नारायण डगे सर्वप्रथम आलेले आहे। आदरणीय प्रबोध पाहुण्यांच्या हस्ते काकांच्या हस्ते या ठिकाणी तिला प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन या ठिकाणी तिचं अभिनंदन करण्यात येत आहे। सर्व प्रमुख पाहुणे विनंती करतो। यानंतर द्वितीय क्रमांक संगीता लालासाहेब सोळुंके, जशी काका आता बोलताना सांगत होते की वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लेखन ही वाचन ही लेखनाची पहिली पायरी आहे। तो संगीता लालासाहेब सोळुंके, यानंतर आरुषी अनंत सोनवणे अबसेंट आहे का? यानंतर प्रताप हनुमंत कराडे, यानंतर भाग्यश्री अशोक खेत्री, सर बेटा लवकर सर, अस्मिता आबासाहेब नागरगोजे, अस्मिता तुझं आहे नाव ना? अस्मिता आबासाहेब नागरगोजे, हे सर सर, आरती नारायण देवडकर, अस्मिता नागरगोजे असं, वैष्णवी सर्जेराव गायकवाड आली का? आरती नारायण देवकर, कृपया त्यांचं सर्टिफिकेट घ्या। सर आरुषी वैष्णवी सर्जेराव गायकवाड तुझ्या बेटा, गौतमी मनोज खळगे, गौतमी खळगे, गंगासागर किशोर गव्हाणे। आपण सर्व निबंध स्पर्धेत सहभागी आणि बक्षीस पात्र असे निबंध विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी गंगासागर किशोर गव्हाणे, आरती सचिन जाधव, आरती सचिन जाधव आणि यानंतर राजेश्वरी युवराज इचके, फैजान फारूक शेख, राजेश्वरी युवराज इचके, आशिष अर्जुन घुमरे, आशिष आला काय? चल लवकर चल। यानंतर राहुल दिलीप डोंगरे, टाळ्या वाजवा मित्रासाठी आपल्या मुलासाठी, मुलांनी तरी वाजवा। अकमल मोहम्मद शेख, तुझं नाव काय म्हणलं? बघून घे। अकमल मोहम्मद शेख, बेराज आलिम सय्यद, विकास विलास शिंदे, हे सगळ्यांचं प्रमाणपत्र वितरण। तुझं नाव काय म्हणलं? शिंदे। उर्वरित प्रमाणपत्र आपण गायकवाड सरांशी संपर्क करून घेऊन जावं, ज्यांचं नाव काही असेल तर प्रॉब्लेम। धन्यवाद। यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी गायकवाड सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं। बाहेर एक ग्रुप फोटो होणार आहे। कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी बाहेर ग्रुप फोटोसाठी जमा व्हायचं, सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी, एक मोठा ग्रँड ग्रुप फोटो आपल्याला घ्यायचा। या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, आम्हा सर्वांचे प्रेरणादान आदरणीय काका यांचा महाविद्यालयामध्ये मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी वाढदिवस साजरा झालेला आहे। त्या अनुषंगाने प्रथम मी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माझ्या सर्व स्टाफच्या वतीनं मी त्यांचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि सन्माननीय व्यासपीठ यांची परवानगी घेऊन
या ठिकाणी एक मी उद्घोषणा करतो की आपल्या महाविद्यालयामध्ये आणखी एक सोन्याचा तुरा या ठिकाणी रोवलेला आहे, तो म्हणजे डॉक्टर महेश राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने आपल्या 11वीचा विद्यार्थी T20 गोवा क्रिकेट कप मध्ये त्या ठिकाणी त्याची निवड झाली. आता त्या ठिकाणी 11:30 वाजता जे आपलं क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आहे त्यांच्या ट्विटरवर त्या ठिकाणी पत्र पडलेलं आहे. या कार्यक्रमाला त्याचं नाव हर्षद शिंदे, राहणार हरचंद्र पिंपरी असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि अंडर 19 वयोगटामध्ये त्याची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. तर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सत्कारमूर्ती आदरणीय काका यांनी विशेष उपस्थिती या ठिकाणी दिली. आम्हाला वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी योगायोग घडून आणला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर वडवणी शहरामधले शिक्षणप्रेमी आदरणीय बुवासाहेब अंकल शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीने आभार या ठिकाणी मानतो. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आदरणीय भगवानजी शेंडगे साहेब यांचे या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर उत्कृष्ट व्यापारी म्हणून दिनूभाऊ शेंडगे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी सर यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर उत्कृष्ट संचलन ज्यांनी केलं डॉक्टर एस बी साळुंखे सर यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि जे सर्व काही कर्ते आहेत परंतु त्या ठिकाणी जास्त म्हणजे मान घेत नाहीत असे आमचे डॉक्टर निंबाळकर सर यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर सर्व महाविद्यालयातील प्रविष्ट विद्यार्थी यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो, सूचना देतो की सगळ्यांनी उद्यापासून महाविद्यालयामध्ये कंटिन्यू हजर राहावं आणि अभ्यासक्रमाला पिरियडला त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवावी, एवढी या ठिकाणी सूचना देतो. त्याचबरोबर आमचे मित्र, आमचे गावकरी बालासाहेबजी फपाळ यांचे या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो. आणि संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा शेंडगे साहेब यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या संपूर्ण व्यासपीठाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर. सगळ्यांनी बाहेर ग्रुप फोटोसाठी लगेच चालायचं 2 मिनिटांमध्ये.